नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 जी होणार आहे, तर या टीईटी 2025 जी की 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे विद्यार्थी मित्रो। तर याकरता मानसशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण असणारे 30 प्रश्न जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आजपर्यंत पेपरमध्ये विचारले होते, ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजचा हा जो व्हिडिओ आहे पेपर 1 आणि पेपर 2 करता अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी जे शिक्षक मित्र टीईटी 2025 ची तयारी करतायत त्या सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। अगदी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आजच्या सेशन मधील मुलांमध्ये ज्ञान आत्मसात करण्यासाठी कोणती पद्धत सर्वाधिक परिणामकारक ठरते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात आणि दीर्घकाळ ते लक्षात देखील ठेवतात। बघा या ठिकाणी घोकणपट्टी, कृती, प्रतिस्पर्धा की फक्त ऐकणे असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। तर कोणती पद्धत आहे ज्यामध्ये दीर्घकाळ आपल्याला म्हणता येईल की जे अनुभव टिकतील, ओके, प्रत्यक्ष अनुभव जे आहे ते दीर्घकाळ टिकतील। तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी, कृती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं आहे। ओके, कृतीद्वारे मिळवलेले अनुभव हे दीर्घकाळ टिकत असतात। पहा, स्पष्टीकरणाचं समजून घेऊया आपण। कृती, ओके, आता यातून काय होते तर कृतीतून शिकणे म्हणजेच करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग असं आपण याला म्हणता येईल। आणि ही सर्वात प्रभावी शिकण्याची पद्धती आहे। ही काय सर्वात प्रभावी शिकण्याची पद्धती या ठिकाणी आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाचे वर्तन कसे घडते आणि त्यात बदल कसे होतात हे स्पष्ट करणारा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे? स्किनर, पियाजे, सिगमंड फ्राइड की अल्बर्ट बँडुरा? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जे हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे तर हा स्किनर या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे। ओके, स्किनर। बघा स्किनर याने काय सांगलेलं आहे तर स्किनर या शास्त्रज्ञाने सांगितले की बालकाचे वर्तन जसे घडते त्यात बदल कसे होतात हा स्पष्ट करणारा सिद्धांत यांनी सांगलेला आहे। ओके, कोणता आहे स्किनरचा सिद्धांत? तर स्किनरचा सिद्धांत आहे विद्यार्थी मित्रो साधक अभिसंधान। ओके, कोणता आहे? साधक अभिसंधान हा स्किनरचा सिद्धांत येतो। पहा या ठिकाणी स्किनरने वर्तनवाद म्हणजे बिहेवियर संदर्भात हा देखील सिद्धांत मांडलेला आहे। ओके, ज्यावर तो वर्तन शिकवण्यावर भर देतो। आणि कबुतरावरती जो प्रयोग केला होता तर तो आहे साधक अभिसंधान। यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्गात विविध क्षमताचे विद्यार्थी असतात, अशा परिस्थितीत शिक्षकाने शिक्षण देताना कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? सर्वांचे समान मूल्यांकन करावे, व्यक्तिगत फरक ओळखून फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावे की कठोर हे करून? तर विद्यार्थी मित्र बघा, विविध क्षमताचे विद्यार्थी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आपल्याला तर त्याच्या व्यक्तिगत ज्या क्षमता आहेत या ओळखाव्या लागतील। ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक बी, व्यक्तिगत फरक ओळखून जे आहे या ठिकाणी अध्यापन करावे अशा पद्धतीचा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारावा लागेल। ओके, बघा काय होतं मग यामुळे काय असतं की प्रत्येक बालकाची क्षमता ही वेगळी असते आणि शिक्षकाने ती ओळखून त्या ठिकाणी शिक्षण दिले पाहिजे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, जेव्हा विद्यार्थ्याने योग्य वर्तन किंवा कार्य केले तेव्हा त्याला दिलेले प्रोत्साहन कोणत्या प्रकारचे बळकटीकरण मानले जाते? बघा, विद्यार्थ्याने योग्य वर्तन केले किंवा कार्य करत त्याला प्रोत्साहन मिळते, कोणत्या प्रकारचं असणार? शिक्षा, प्रोत्साहन, दुर्लक्ष की विरोध? त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण? प्रोत्साहन। त्याला जे बळकटीकरण मिळते त्याला प्रोत्साहन देणे असे म्हणतात। ओके, चला बघा काय होते मग आता प्रोत्साहन याच्यामध्ये काय सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय योग्य वर्तनावर प्रोत्साहन देणे, ज्यामुळे ते वर्तन काय त्याचे टिकून राहते। ओके, बघा एखाद्याने विद्यार्थ्याने जर चांगली कृती केली आणि आपण जर त्याला प्रोत्साहन दिले त्याची ती कृती जी आहे कायम टिकून त्या ठिकाणी राहील। पुढचा प्रश्न बघा, वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी सर्वात प्रभावी शिक्षण पद्धती कोणती आहे? शिक्षा, समाजाचे दडपण, पुरस्कृत शिक्षण की बंधने? तर या ठिकाणी पुरस्कृत शिक्षण पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। बघा स्पष्टीकरणात समजून घेऊया, पुरस्कृत म्हणजे काय या ठिकाणी रेन्फोर्समेंट। ओके, बघा तर शिक्षणात प्रोत्साहन दिल्याने योग्य वर्तन वाढते। शिक्षणात प्रोत्साहन दिल्याने काय होत असतं? योग्य वर्तन जे आहे ते वाढत असतं। ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न पहा, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या उपक्रमांचा अवलंब करावा? तर प्रकल्प कार्य, कथाकथन, घोकपट्टी की फक्त गृहपाठ? त्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रकल्प कार्य। ओके, पर्याय क्रमांक ए, प्रकल्प कार्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा प्रकल्प कार्यातून काय होतं
तर प्रकल्प कार्यातून संघभावना, नियोजन व नेतृत्व गुण हे विकसित होत असतात. त्यामुळे प्रकल्प कार्य आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षकाने वर्गात संवाद साधताना कोणता दृष्टिकोन स्वीकारल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सुसंवाद वाढतो? बघा विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रेममय दृष्टिकोन. ओके, कोणता दृष्टिकोन असायला हवा? तर शिक्षकांचा दृष्टिकोन हा प्रेममय असायला हवा. ओके, बघा प्रेममय दृष्टिकोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. पहा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. काय होतं, प्रेममय दृष्टिकोन का बाळगायला हवा? तर प्रेममय दृष्टिकोन शिक्षक याने जर बाळगला तर शिक्षक विद्यार्थी यांचं जे नातं आहे ते दृढ होतं. ते काय होतं, अधिक नातं त्या ठिकाणी दृढ होतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. तसेच सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालकाची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व केवळ अनुवांशिकतेवर नव्हे तर आणखी कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर बघा, बालकाची जी बुद्धिमत्ता आहे ही व्यक्तिमत्व आणि अनुवांशिकतेवर आहे का? नाही, ती अजून कोणत्या तरी घटकावर अवलंबून असते. तर तो घटक ओळखायचा आहे. बघा, पर्याय पहा. केवळ अनुवांशिकता, केवळ पोषण व अनुवांशिकता आणि वय. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पोषण व अनुवांशिकता पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता या दोन्ही जैविक व पर्यावरणीय या घटकावर अवलंबून असतं. ओके, काय आहे, व्यक्तिमत्व ही आणि बुद्धिमत्ता या दोन्ही जैविक आणि पर्यावरणीय या घटकावरती अवलंबून असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थी शिक्षकाचे किंवा इतर व्यक्तींचे अनुकरण कधी करतात? बघा, विद्यार्थी शिक्षकाचे किंवा इतर व्यक्तीचे अनुकरण कधी करतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सकारात्मक वातावरण मिळाल्यानंतर, घोकपट्टी करून शिक्षकाकडून टाळणे नाही. ज्यावेळी विद्यार्थ्याला सकारात्मक वातावरण मिळायला लागतं अशा वेळी विद्यार्थी काय करतात, शिक्षकांचे किंवा इतर व्यक्तींचे अनुकरण करायला लागतात. ओके, बघा विद्यार्थी मित्र, TET 2025 करता हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. बघा, जर विद्यार्थ्याला सकारात्मक वातावरणच, ओके, हे काय अनुकरण म्हणजे इमिटेशन्स म्हणजे नैसर्गिकरित्या होते. सकारात्मक वातावरणामध्येच अनुकरण हे नैसर्गिकरित्या होत असतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्वशिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या कोणत्या गुणांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते? बघा, जी स्वशिक्षण पद्धती आहे ही विद्यार्थ्यांच्या कोणत्या गुणांसाठी उपयुक्त ठरते? आत्मकेंद्रित, स्वावलंबी, समाज केंद्रित की अलिप्त? तर विद्यार्थ्याचा स्वावलंबी हा जो गुण आहे याकरता महत्वपूर्ण ठरणारी पद्धती ती म्हणजे कोणती आहे? तर स्वशिक्षण. ओके, स्वशिक्षण ही पद्धती त्या ठिकाणी खूप महत्वाची ठरते. बघा, काय होतं, तर स्वशिक्षणामुळे विद्यार्थी स्वतंत्र विचार व स्वावलंबन शिकतो. स्वशिक्षणामुळे काय होते, विद्यार्थी स्वतंत्र विचार आणि स्वावलंबन त्या ठिकाणी शिकत असतो. पुढचा प्रश्न बघा. समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? ओके, बघा आता समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हटलेला आहे तर हा कोणत्या विकासाशी संबंधित असेल? तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा सामाजिक विकासाशी संबंधित असेल. ओके, कोणता विकास? सामाजिक विकासासंबंधी हा आहे. ओके, बघा पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पहा विद्यार्थी मित्र, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. समाजशास्त्रीय दृष्टिकोन मुलाच्या सामाजिक विकासावर भर देतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा मुलाच्या सामाजिक विकासावरती भर देतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षणाचा खरा उद्देश कोणता मानला जातो? जो केवळ परीक्षा किंवा नोकरीपुरता मर्यादित नसतो. असा कोणता उद्देश आहे? तर परीक्षा पास होणे, नोकरी मिळवणे, सर्वांगीण विकास की फक्त अंक मिळवणे? विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक सी सर्वांगीण विकास आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा काय शिक्षणाचा खरा उद्देश मानला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य हेतू ज्याला आपण म्हणू असं देखील आहे. बघा, शिक्षणाचा मुख्य हेतू शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक विकास साधणे आहे. यालाच आपण काय म्हणतो? सर्वांगीण विकास. ओके, सर्वांगीण विकास म्हणजेच काय? विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक व नैतिक विकास घडवणे. विद्यार्थी मित्रो, जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या भावनिक समृद्धतेचे कोणत्या घटकामुळे अधिक विकसित होतात? बघा, प्रेम, समाज, अभ्यास, सर्व पर्याय. विद्यार्थी मित्रो, बालकाची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे या सर्व पर्यायामुळे काय होते? बळकट होते, विकसित होते. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे पर्याय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, काय आहे या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया. सर्व पर्याय म्हटलेला आहे पण यामध्ये
तर यामध्ये प्रेम, समाज आणि अभ्यास या सर्वांमुळे भावनिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होत असतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, जीवनात सर्व काही मिळवता येते पण वेळ पुन्हा मिळत नाही, आणि जर टीईटी परीक्षेत पास म्हणजे यश मिळवायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. जीन पियाजे यांनी सांगितलेल्या संज्ञानात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याचे नाव काय आहे? बघा, जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचे काही टप्पे सांगितलेले आहेत, तर त्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं नाव विचारलेलं आहे. ओके, बघा, पूर्वसंकल्पनात्मक, संवेदीगतिक, सकारात्मक की औपचारिक? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी याचं काय आहे, पहिला टप्पा जो आहे तो आहे संवेदीगतिक. कोणता आहे? संवेदीगतिक. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी संवेदीगतिक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, हा जो टप्पा असतो हा 0 ते 2 वर्षापर्यंत असतो. हा संवेदीगतिक टप्पा आहे ज्यात बालक इंद्रियांद्वारे शिकतो. ओके, ज्यात बालक काय इंद्रियाद्वारे शिकत असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा. बालकाच्या अवचेतन मनाच्या अभ्यासाशी संबंधित मनोविश्लेषण सिद्धांत कोणी मांडला? सिग्मंड फ्राइड, कोहलबर्ग, पियाजे की एरिस्टन? तर विद्यार्थी मित्र, हा जो सिद्धांत आहे हा सिग्मंड फ्राइड यांनी मांडला होता. कोणी मांडला होता? तर सिग्मंड फ्राइड. ओके, पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषण म्हणजे सायकोलॉजिक्स हा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडला होता. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल आणण्यासाठी कोणती प्रक्रिया सर्वाधिक उपयुक्त आहे? मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल आणण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे जी सर्वाधिक उपयुक्त आहे, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, शिक्षा, कौटुंबिक संवाद, पुरस्कृत शिक्षण आणि स्पर्धा. तर मुलांच्या सर्वांगीण विकास जो आहे, मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल आणण्यासाठी या ठिकाणी कोणती जी प्रक्रिया आहे सर्वाधिक उपयुक्त आहे, तर ती आहे पुरस्कृत शिक्षण. ओके, वर्तनात सकारात्मक बदल आपल्याला जायचं, त्या ठिकाणी आपल्याला त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. त्यामुळे पुरस्कृत शिक्षण हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, योग्य वर्तनावर प्रोत्साहन दिल्याने वर्तनात काय होते, सुधारणा या होत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणते 2 गुण सर्वात आवश्यक आहेत? बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणते 2 गुण आवश्यक आहेत? कठोरता, प्रेम व संयम, टाळणे की दुर्लक्ष? या ठिकाणी ऑब्विसली प्रेम व संयम हे त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काय संवाद साधताना प्रेम व संयम हा असला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, प्रेम आणि संयमामुळे विद्यार्थी शिक्षकावर विश्वास ठेवतो. प्रेम आणि संयमामुळे विद्यार्थी काय करतो, शिक्षकावरती विश्वास ठेवतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. वर्गातील अनुशासन कोणत्या दृष्टिकोनातून राखल्यास विद्यार्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो? बघा, वर्गातील जे अनुशासन आहे हे कोणत्या दृष्टिकोनातून राखलं तर विद्यार्थ्यावरती सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होईल? तटस्थ, प्रेममय, कठोर की अलिप्त? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कोणत्या पद्धती असलं पाहिजे, तर हे प्रेममय असलं पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक बी प्रेममय आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रेममय अनुकरण जे आहे, प्रेममय अनुशासन हे विद्यार्थ्यांना जबाबदारी शिकवते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि टीईटी 2025 करता महत्त्वपूर्ण सेशन्स आपण ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती घेतलेले आहेत. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही टीईटी 2025 ही प्लेलिस्ट ओपन करा. तिथे तुम्हाला खूप सारे व्हिडिओज हे मानसशास्त्रावरती आधारित त्या ठिकाणी मिळून जातील. ते सर्व व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत. नक्कीच तुम्हाला 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या नेतृत्व गुणांचा विकास कोणत्या उपक्रमामुळे साध्य होतो? बघा, बालकातील जे नेतृत्व गुण आहे, ओके, काय आहे, नेतृत्व गुण म्हटलेला आहे. तर नेतृत्व गुणाचा विकास जो आहे हा कोणत्या उपक्रमामुळे साध्य होतो? प्रकल्प कार्य, चर्चा, बक्षीस की सर्व पर्याय योग्य असणार आहे त्या ठिकाणी? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, प्रकल्प कार्याने देखील होतो, चर्चेने होतो, बक्षीस वितरणाने देखील होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय या ठिकाणी योग्य या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, बघा, नेतृत्व गुण वाढण्यासाठी हे सर्वच पर्याय त्या ठिकाणी काय आहेत, उपयुक्त आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणती कृती उपयुक्त ठरवावी? बघा, विद्यार्थ्यांचं जे श्रवण कौशल्य आहे ते विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणती कृती उपयुक्त ठरवावी? ध्वनिमुद्रिका, श्रवण गोष्टी, फक्त ध्वनी बसवणे की गृहपाठ? आता श्रवण कौशल्या संदर्भात आहे.
ओके, श्रवण कौशल्य विकसित काय त्याला श्रवणीय गोष्टी त्या ठिकाणी त्याला सांगाव्या लागेल, ते विद्यार्थी ऐकेल. त्यामुळे पर्याय क्रमांक बी श्रवण गोष्टी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हा प्रश्न विद्यार्थी मित्र वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. बघा, श्रवण गोष्टीमुळे काय होतं, विद्यार्थ्याची जी ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता जी आहे ती वाढते. ओके, कशाची, समजण्याची आणि ऐकण्याची क्षमता ही विद्यार्थ्याची श्रवण गोष्टीमुळे वाढत असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. ओके, पहा, पॅव्लॉन हा जो मानसशास्त्रज्ञ यांनी केलेल्या कुत्र्यावरील प्रयोग कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे. बघा, पॅव्लॉन यांनी केलेला जो प्रयोग आहे, ओके, पॅव्लॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता, तर हा प्रयोग कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. शाब्दिक, वर्तन, अनुकूलन की अन्न प्रेरणा. विद्यार्थी मित्र, हा जो प्रयोग आहे, ओके, हा कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे, तर हा आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी वर्तन. ओके, बघा काय वर्तन, या ठिकाणी त्याची अन्न प्रेरणा मिळाली होती त्याला. ओके, बघा या ठिकाणी कशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला आहे पॅव्लॉन संदर्भात. त्याने काय होतं विद्यार्थी मित्र, तर बघा या ठिकाणी वर्तना संबंधित होतं. मग आता कसं आहे वर्तन, बघा पॅव्लॉनने काय शर्तीकरण म्हणजेच कंडिशनिंग, ओके, हा सिद्धांत मांडून मानव जे आहे वर्तनाचा पाया घातला. आता हा जो या ठिकाणी प्रयोग होता, हा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पॅव्लॉन यांनी काय तर कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. ओके, कुत्रा या प्राण्यावरती पॅव्लॉनने प्रयोग केला होता. यामध्ये त्याने काय केलं तर कृत्रिम चेतक जे आहे, ओके, कृत्रिम चेतक, तर कृत्रिम चेतकाद्वारे जी आहे नैसर्गिक प्रतिसाद मिळवला होता. कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी त्याने प्राप्त केला होता. आता कसा बघा, बघा एक घंटा ठेवली होती त्याच्या पुढे, ती घंटा वाजली की त्याच्या पुढे काय करायचं, तो कुत्र्याच्या पुढे एक जे आहे जेवणाचं ताट, ओके, अन्न त्याच्या पुढे ठेवल्या जायचं. ओके, ताटमध्ये काय त्याच्यामध्ये असायचं अन्न. आता हे अन्न त्याच्या पुढे ठेवलं की काय व्हायचं, अन्न बघताच कुत्र्याच्या तोंडात काय यायची, लाळ यायची. काय यायची, लाळ. आता लाळ ही काय नैसर्गिक प्रक्रिया. ओके, लाळ ही काय झाली, ही झाली नैसर्गिक प्रक्रिया. मग बघा या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, काय आहे घंटा, अन्न आणि लाळ. ओके, बघा घंटा, अन्न आणि लाळ या ठिकाणी हे समजून घेऊया. बघा या ठिकाणी चेतक काय झाला, कृत्रिम चेतक, या ठिकाणी नैसर्गिक चेतक झाला अन्न आणि कृत्रिम चेतक झाला घंटा. बघा घंटा वाजली की काय व्हायचं, त्याच्या पुढे अन्न यायचं आणि त्यानंतर त्याच्या तोंडाला लाळ यायची, त्याला अन्न मिळायचं. मग हळूहळू पुढे काय केलं बघा, या ठिकाणी पुढे या ठिकाणी जे आहे या ठिकाणी नैसर्गिक चेतक हटवला. ओके, नैसर्गिक चेतक जो आहे तो हटवला. बघा नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न त्या ठिकाणी हटवण्यात आला. मग आता काय व्हायला लागलं, नुसती घंटा जरी वाजली, ओके, नुसती घंटा जरी वाजली तर कुत्र्याच्या तोंडाला लाळ यायला सुरुवात झाली. ओके, मग या ठिकाणी काय कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया घडून आली. ओके, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया घडून आली, असा होता पॅव्लॉनचा हा प्रयोग. ओके, क्लिअर आहे सर्वांना. याला अभिजात अभिसंधान असं त्या ठिकाणी उपपत्तीमध्ये त्यांनी नाव दिलेलं आहे. चला बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मनस्थिती किंवा भावनिक अवस्था ओळखण्यासाठी कोणता मार्ग अधिक परिणामकारक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए संवाद हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा मार्ग अधिक प्रभावी त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्र, मागचं जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा संवाद साधल्याने विद्यार्थ्याची भावना विचार ह्या स्पष्ट होत असतात. संवाद साधल्याने विद्यार्थ्याची भावना आणि विचार जे आहे ते स्पष्ट होत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या शारीरिक विकासावर प्रभाव टाकणारे मुख्य घटक कोणते असतात. बघा शारीरिक विकासावर प्रभाव टाकणारे मुख्य घटक, आहार अगदी योग्य आहे, खेळ अगदी योग्य आहे, अनुवांशिकता देखील आहे. त्यामुळे दिलेले सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय. ओके, वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे सर्व घटक मिळून काय करतात, विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासावरती परिणाम करत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रकल्प पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे कोणते. ओके, जे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देत असतात. कोणते आहे बरं सक्रिय सहभाग, कशात असतो, स्पर्धा, सहभाग, टाळणे की घोकपट्टी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहभाग. काय आहे, सहभाग. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, सहभाग.
बघा या ठिकाणी काय असतं, प्रकल्प पद्धतीत विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेतात आणि अनुभवातून शिकतात. प्रकल्प पद्धतीमध्ये काय असतं, विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी घेतात आणि अनुभवातून त्या ठिकाणी शिकत असतात. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, समायोजन या प्रक्रियेमुळे बालक वातावरणाशी कशा प्रकारे जुळवून घेतो. समायोजन या प्रक्रियेमुळे बालक वातावरणाशी कशा पद्धतीने जुळवून घेतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. अनुभव, अनुकूलन, विरोध की तटस्थता, कशा पद्धतीने घेणार, त्या ठिकाणी काय होणार, वातावरणाशी तो अनुकूल होणार. वातावरण जुळून घ्यायचं आहे ना, जुळून घ्यायचं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या वातावरणाशी अनुकूल व्हावे लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक बी अनुकूलन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण मानसशास्त्रावर आधारित खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेतलेले आहेत. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. बघा अनुकूलन म्हणजेच काय, समायोजन म्हणजे परिस्थितीनुसार वर्तनात बदल करून त्या अनुरूप आपण होणे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, यानंतर जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ हवी असेल, ओके, या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ साठी मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून देईन. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही. धन्यवाद.